डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे। या महामानवाने केवळ वंचितांसाठीच नाही तर देशातल्या प्रत्येक सर्वसामान्यांच्या हितासाठी मोठं काम केलं। देश सक्षमपणे उभा करायचा असेल, चालवायचा असेल तर त्याचा आर्थिक पाया हा भक्कम असायला हवा आणि ब्रिटिश नेमकं हेच होऊ देत नव्हते। त्या ब्रिटिशांचे कान धरणारा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, ज्याचं नाव द प्रॉब्लेम ऑफ द रुपी। यंदा या ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्ताने पाहूयात माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ज्ञानग्रंथ। अर्थशास्त्रावरील त्यांचा अभ्यास, आकलन आणि विवेचन यातून जन्मलेल्या या ग्रंथाला यंदा 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। जे बाबासाहेबांनी त्यांच्या शिक्षणाच्या काळामध्ये जे काही ग्रंथ लिहिले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत। त्याच्यातला एक ग्रंथ म्हणजे प्रॉब्लेम ऑफ द रुपीज, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन। हा ग्रंथ म्हणजे असा आहे की जसं आपण भारतीय घटनेचं पारायण करावं म्हणजे आपल्याला ते जास्त ज्ञान होत चालतं घटनेविषयी, तसा अर्थशास्त्रज्ञांनी ह्या प्रॉब्लेम ऑफ द रुपीज ह्या ग्रंथाचं पारायण करायला हरकत नाही असं मला वाटतं। मुळात हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत असताना DSC साठी सादर केलेला प्रबंध होता। ब्रिटिशांच्या देशात त्यांच्याच महाविद्यालयात त्यांच्याच पदवी परीक्षेसाठी त्यांनाच ठणकावणारा प्रबंध सादर करणं अर्थातच सोपं नव्हतं। डॉक्टर बाबासाहेबांचा हा प्रवास तितकाच संघर्षपूर्ण होता। तिथे असं होतं का कुठची डिग्री मिळवायची तर तुम्हाला तो प्रबंध लिहावा लागतो, कारण प्रबंध लिहिल्याशिवाय तुम्हाला ती डिग्री मिळत नाही। मग DSC करता मग यांनी कॅनननी सांगितलं की तुला प्रबंध लिहावा लागेल, आणि मग आंबेडकरांनी सांगितलं का मी प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा DSCचा प्रबंध मी तयार करतो, आणि त्याप्रमाणे त्याने अभ्यासाला सुरुवात केली आणि मग तो प्रबंध त्यांनी कंप्लीट करून तो कॅननकडे दिला। आणि मग मीनव्हाईल काय करायचं, कारण 6 महिने कमीत कमी तो पास व्हायला लागेल, आणि मग त्यावेळी ते सरळ तिथून निघाले आणि जर्मनीला गेले। आणि तेवढ्यात इथले जे प्राध्यापक होते त्यांनी कॅनलला सांगितलं तो आंबेडकर विद्यार्थी कुठे आहे, तर म्हणे तो जर्मनीला गेला आहे, त्याला ताबडतोब बोलवा, कारण त्याला सांगायचं तुझा प्रबंध आम्ही मंजूर करू शकत नाही, कारण तू आमच्या सरकारवर टीका केली। मुळात या ग्रंथात बाबासाहेबांनी असे काय मुद्दे मांडले होते जे ब्रिटिशांना खटकत होते? असं म्हटलं जाते की बाबासाहेबांचा एकमेव ग्रंथ त्यावेळेस कुठल्या तरी भारतीय अर्थशास्त्राने भारतीय परिप्रेक्ष्यातून भारताच्या हिताच्या दृष्टीनं लिहिला गेला होता। म्हणजे ब्रिटिशांच्या हिताला नुसतं न जोपासता भारताच्या दृष्टिकोनातून भारतीय हितासाठी मौद्रिक धोरण आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेची आखणी करण्यासाठी, नियोजनबद्ध मौद्रिक नीती आखण्यासाठी कुठल्या धोरणांचा अवलंबन केलं पाहिजे याचा त्याच्यामध्ये एक लेखाजोखा बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये घेतलेला आहे। बाबासाहेबांनी केलेली ही मांडणी तत्कालीन अनेक प्रस्थापित अर्थतज्ञांसाठी धक्कादायक होती। त्यापैकीच एक होते प्राध्यापक जॉन केन्स। त्यावेळचे जे जगविख्यात आणि नामवंत अर्थशास्त्रज्ञ म्हणजे जॉन मायनार्ड केन्स, जे त्यावेळी टॉवरिंग पर्सनॅलिटी होती आणि ऑथॉरिटी होती इकॉनॉमिक्समध्ये, आणि त्यांच्या बोलण्यावर ब्रिटिश सरकार, त्यावेळचं जे वसाहतकालीन सरकार आहे ते त्यांच्या वसाहतींचं धोरणं ठरवल्या जात होती, एवढी ऑथॉरिटी त्या माणसाची होती, त्या व्यक्तिमत्वाची होती। तर अशा वेळी एक 32 वर्षाचा मुलगा ज्याचं नाव भीमराव आंबेडकर असते तो जगविख्यात अर्थशास्त्रज्ञाला चॅलेंज करतो आणि तो म्हणतोय की गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड जे केन्सनी भारतासाठी प्रपोज केलं होतं त्याला नाकारून गोल्ड स्टँडर्ड भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि इथल्या समाजव्यवस्थेसाठी कसं चांगलं राहील आणि इथल्या कष्टकरी वर्गाच्या हिताचं कसं राहील याची मांडणी एक वयाच्या 32व्या वर्षी जेव्हा भीमराव आंबेडकर करतात तेव्हा मला ते खूप प्रभावित करून जाते, खूप प्रेरणादायक आहे माझ्यासाठी ते।
जॉन केन्सच्या मांडणीबद्दल बाबासाहेब असं म्हणतात, प्राध्यापक केन्स यांनी वैज्ञानिक आधारावर काही बाबी तपासण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्यांनी काढलेले काही निष्कर्ष आणि माझ्या निष्कर्षात खूपच विरोधाभास आहे. विनिमय प्रमाणाविषयी त्यांनी काढलेल्या प्रत्येक विधानाबाबत आमच्यात मतभेद आहेत. हे मतभेद मूलभूत बाबींपासून सुरू होतात, ज्या प्राध्यापक केन्स यांनी दुर्लक्षित केले आहेत. जोपर्यंत आपण रुपयाची खरेदी क्षमता स्थिर करत नाही, तोपर्यंत रुपयाचं मूल्य स्थिर होऊ शकत नाही. प्रमाणाबाबत बोलायचं तर तो फक्त रोगाची लक्षणं दाखवतो, रोग नाही. तरीही माझ्या दृष्टीने काहीही असलं तरी तो रोग वाढवू शकतो. भारतीय चलनाविषयी माझी मतं इतर लेखकांपेक्षा फारच भिन्न आहेत. ती मांडत असताना ती कदाचित अतिस्पष्टीकरणात्मक वाटतील, पण मी सांगेन की माझं लिखाण हे भारतीय जनतेच्या भल्यासाठीच आहे. लोकांची या विषयावरची आकलन शक्ती जरा कमी असल्यामुळे अतिस्पष्टीकरणही एका प्रकारे कमी सांगण्यापेक्षा चांगलेच आहे. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी बाबासाहेबांनी मांडलेले विचार आणि राष्ट्राच्या आर्थिक भविष्याबद्दल केलेली मांडणी इतकी महत्त्वपूर्ण होती की तीच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्मितीचा आधार ठरली. तर जेव्हा रॉयल कमिशन ऑफ 1925च्या दरम्यान भारतात आलं, म्हणजे जेव्हा हे सगळं चालू होतं, भारतीय व्यापारी रुपयाच्या स्टेबिलिटीसाठी ब्रिटिश सरकारकडे मागणी करत होते आणि ब्रिटिश सरकार त्यांचे धोरणं भारतावर राबवत होतं, तेव्हा ते कमिशन नेमलं गेलं. तेव्हा ते भारतात आले 1925च्या दरम्यान. तर तेव्हा बाबासाहेबांचा ग्रंथ त्यांच्या हाती होता, कारण की तो एकमेव रेफरन्स होता त्या कमिशनजवळ, जो भारताच्या मौद्रिक इतिहास, म्हणजे भारताचं रुपयाचं एक जो इतिहास राहिलेला आहे, त्याचं नियमन कसं राहिलेलं आहे आणि त्याच्यावरचा ऐतिहासिक दस्तावेज प्रॉब्लेम ऑफ रुपी हा एकमेव होता. याच 1923 साली प्रकाशित झालेल्या या ग्रंथाला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहे. या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीतील म्हणजेच तब्बल 100 वर्षांपूर्वीची एक प्रत अभ्यासक रमेश शिंदे यांनी आजही जपून ठेवली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनमोल ठेवा आजही त्यांच्या संग्रहात आपल्याला पाहायला मिळतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचं सर्वच क्षेत्रातलं योगदान वादातीत आहे. समाजोत्थानासाठी, देश उभारणीसाठी त्यांनी केलेलं कार्य आपण सारेच जण जाणतो. त्या सर्व कार्याला वेळ देण्यासाठी अर्थशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय मागे पडला असला तरी प्रॉब्लेम ऑफ द रुपीची त्यांनी केलेली मांडणी आजही अर्थविश्वाला दिशा दाखवते. या महामानवाला एबीपी माझाचा सलाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.